सध्या राज्यातलं राजकारण जरा वेगळ्या पद्धतीने पुढे चाललेलं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या सगळ्यांचे नेते भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला। आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कुणी पण समाधानी नाहीये। आज माझा शेतकरी अडचणीत आहे। त्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला पैसा मिळत नाहीये। आपल्या राज्यामध्ये कांद्याचा जो भाव आहे त्याच्या 5 पट भाव हैदराबादला आहे। सरकार काय करतंय? मुख्यमंत्री काय करतायत? उपमुख्यमंत्री काय करतायत? नाफेडला खरेदी करायला का सांगत नाही? राज्यकर्त्यांचं काम असतं बाबांनो। ज्यावेळेस पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस कुठले भाव कमी जास्त झाले तर माझ्या नाशिकचा, माझ्या पुण्याचा, माझ्या इकडचा धुळ्याचा, नंदुरबारचा कुणी कार्यकर्ता किंवा शेतकरी फोन करायचा आणि साहेबांना सांगायचं की साहेब कांद्याचे भाव उतरलेत, काहीतरी केलं पाहिजे। पवार साहेब कांदा निर्यात त्या ठिकाणी सुरू करायचे, भाव वाढायचे। माझं म्हणणं कांदा खाणाऱ्याला परवडलं पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु कांदा पिकवणाऱ्याला देखील 2 पैसे मिळाले पाहिजे। त्याची पण कच्ची बच्ची त्या शेतीवर अवलंबून आहेत, त्याला मुलं बाळ आहेत, त्याला परिवार आहे, प्रपंच आहे, परंतु याचा विचारच केला जात नाही। मध्ये तर मी नाशिकला गेलो, एकाने सांगितलं दादा 2 रुपये कांद्याची पट्टी आली। अरे काय चेष्टा करता शेतकऱ्याची? कांद्याची ही अवस्था, त्याच्यामध्ये नुसतं कांद्यावर ते थांबलेलं नाहीये। आज माझा या भागातला शेतकरी कापूस पण पिकवतोय। लोकांना वाटलं की कापसाला चांगल्या प्रकारचा दर मिळेल, भाव वाढलेले होते, त्याच्यामध्ये कापसाचे दर अजून वाढतील अशी शेतकऱ्याची अपेक्षा होती। बळीराजांनी कापूस घरामध्ये ठेवला। आता कापूस सीझन संपलाय, बाहेर काढायचं म्हटलं तर कापसाला भाव नाही। म्हणजे एकीकडे कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट पोटी, कधीतरी एकदम विजा कडाडतायत, अचानक वीज कुठेतरी पडते, त्याच्यातनं माणसं दगावतायत, त्याच्यातनं प्राणी दगावतायत। अरे ह्याला मदत कुणी करणार आहे का नाही? यांनी सरकार ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी आणलं, गद्दारी करून आणलं, 50 खोके एकदम ओके। कधी महाराष्ट्राला माहिती होतं? महाराष्ट्राला ह्याच्या आधी कधी 50 खोके एकदम ओके माहिती होतं का? नाही। कुणी माहिती करून दिलं? या गद्दारांनी। याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार चाललेलं होतं। कोरोनाचं एवढं मोठं संकट, त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला। जयंत पाटील असतील, भुजबळ असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे असतील, सगळ्यांनी मिळून शेवटी जनतेचा प्रपंच हा नीटपणे मार्गी लागला पाहिजे त्याकरता अतोनात कष्ट घेतले, परंतु त्याच्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढण्याचं किमया त्या महाविकास आघाडी सरकारने करून दाखवली। आणि एक दिवस काय मनात आलं एकनाथराव शिंदेंच्या? एकनाथराव शिंदे उठले नागपूर मुंबईतनं, गेले सुरतला, सुरतवरून गेले गुवाहाटीला, तिथून गेले गोव्याला, तिथून आले मुंबईला। अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला, अशा पद्धतीनं असं काय घडलं होतं? कुणाचं काय चुकलेलं होतं? कॅबिनेटमध्ये एकत्र बसून आम्ही चर्चा करायचो, परंतु मित्रांनो निव्वळ शाहू फुले आंबेडकरांच्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा राजमाता जिजाऊ असतील, यांच्या महाराष्ट्रामध्ये कधी बघितलं नाही अशा प्रकारचं या 75 वर्षामध्ये सरकार आलेलं आहे। कुणाला कुणाचा पायपोस नाहीये, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, लोकांची कामं होत नाही,